सुस्वागतम, सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये खूप मोठा ट्विस्ट घडला आहे. तर इकडे आता जी सावी आहे, सावीन त्या घरी येतात आणि आता सावी रिनीला कॉल करते आणि रिनीला सांगत असते, की रिनीला कॉल केल्यावरती रिनी म्हणते, "अवंती वहिनीचा कॉल? पण अवंती वहिनीने मला का कॉल केला असेल?" असं बोलते आणि तेवढ्यात ती सावी इकडून फोन बोलते, म्हणते, की "हे बघ रिने, तू आता लवकरात लवकर मी सांगते ना ते कर. तू आहे ना त्या सुधाकर काकाच्या घरी जा, कारण की आत्ताच मला सुधाकर काका दिसले होते. त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं, पण ते अचानक गायब झाले आहेत." तर ती म्हणते, की "मग आता काय करू मी?" तर ती म्हणते, "तू आता सुधाकर काकांचं घर कुठं आहे ते शोध आणि तिकडे जा." आता तिकडे जायला सांगतात आणि आता लगेच रिने म्हणते, "अगं पण तू त्या अवंतीने तर वहिनीच्या फोनवरून फोन कसा केला?" अगं त्यांनी बघितलं तर त्या म्हणते, की "अगं त्या दोघी पण माझ्यासोबत आहे. तुला मी बाकीचं नंतर सांगते, तू ते कर फक्त." असं म्हणतात आणि आता लगेच ते म्हणतात, "ठीक आहे." आणि ते दोघं पण आता तिथे खूप खुश असतात. तर आता इकडं जी सावी आहे तिला आता टेन्शन आलेलं असतं, की तिला असं वाटत असतं, की खरंच आता काय करू मी, कसं शोधू? आणि तिला जो गाडीचा नंबर असतो, तो ती गाडीचा नंबर ते रूममध्ये बघत असते. ती म्हणते, की हा नंबर कशाचा असेल? नेमकं रूमचा नंबर असेल, की कशाचा नंबर असेल? पण ती म्हणते, रूमला असा कोण नंबर देणार आहे? तर ती म्हणते, हा नंबर कशाचा आहे ना, मला शोधावा लागेल, असं म्हणतात. आणि आता लगेच तेवढ्या तिथे अवंती आणि नीता येतात. त्या म्हणतात, काय झालं सावी? तर सावी म्हणते, हा नंबर कशाचा आहे ना, मला जर टेन्शन आलं. तेवढ्यात सावीच्या पायाला गाडी लागते आणि ती बघते तर आता तिला कळतं हा गाडीचा नंबर आहे. ती म्हणते, की हा नंबर तर गाडीचाच असणार आहे, असं म्हणते. आणि आता लगेच त्या तिथे विचार करत असतात, नेमकं आता ती गाडी आता शोधून काढावं लागेल नंबर. तर इकडे आता जे भास्कर आणि विलास असतात ते दारू पिऊन येतात आणि खाली खूप ड्रिंक घेतलेली असते त्यांनी. तेवढ्यात आता तिथे अवंतीला आवाज येते, "अवंते." तर अवंती म्हणते, की "अहो आम्ही आलो सावे. अगं हे दोघं पण आता खूप दारू पिऊन आलेले वाटतंय लवकर. आता काय करू आम्ही? आम्ही जातो सावे, तू बघ तोपर्यंत." सावी म्हणते, की "ठीक आहे, जा तुम्ही, बघते मी काय करायचं," असं म्हणते. आणि आता सावी त्यांना तिथून जाऊन देते आणि आता जी सावी आहे ती एकटीच तिथे थांबते आणि आता सावी तिथेच हे करत असते. ती म्हणत असते, की "आता काय करू मी? खरंच ना, मला तर खरंच काही कळत नाहीये. आता कुठून शोधू मी हा नंबर?" तेवढ्यात सावी पण बाहेर येते आणि ते दोघं खूप दारू पित असतात. घरी बॉटल आणतात आणि ती ड्रिंकची बॉटल त्या टेबलवरती ठेवून ते म्हणतात, "अवंतींनी ते आम्हाला जा लवकर, आम्हाला खायला बनवा. भजे, पापड वेगवेगळं खायला बनवा, जा आम्हाला." असं म्हणत असतात आणि आता त्यांना दोघींना तिथून काढून देत असतात. तर इकडे सावी तिथे येते आणि आता सावी अवंतीवरती हात उचलतात. नीता म्हणते, की "हे बघा, अहो तुम्ही खरंच चूक करताय. अहो आपल्या घरात आज दिंडीचा कार्यक्रम होता आणि तुम्ही ड्रिंक घेताय. अहो चुकीचं आहे, हे असं करू नका, देवाचा अपमान होतोय." तर ते म्हणतात, की "असं तुला कळतंय का?" आणि ते मारायला हात उचलतात. तेवढ्यात सावी तिथे येते आणि सावी ती दारूची बॉटलच सांडून देते मुद्दामून. तर आता हे सगळं धैर्य बघत असतो. तर आता लगेच तो म्हणतो, की आम्ही दुसऱ्यांच्या बायकासारखं नाही डोक्यावर बायको बसून ठेवली." आणि आता लगेच भास्करला खूप राग येतो आणि विलासला पण खूप राग येतो. भास्कर सावीवर हात उचलतो मारायला. तेवढ्यात आता धैर्यमध्ये येतो आणि आता लगेच तो त्या भास्करचा हात पकडून त्याला बाजूला लोटतो आणि म्हणतो, की "हिंमत नको करू सावीवर हात उचलायची." त्याला खूप बोलतो आणि आता इकडे लगेच सावी रूममध्ये येते आणि नीता पण तिच्यासोबत येते. त्या दोघी आता तिथे गाडीचा नंबर शोधत असतात. त्या गाडीच्या मालकाचं नाव काय आहे हे शोधत असतात आणि आता इकडं जी अवंती आहे ती खाली लक्ष द्यायला उभं असते. तेवढा धैर्य रूमकडे जायला लागतो आणि अवंती त्याला अडवत असते आणि आता लगेचच जो धैर्य आहे तो आता त्या रूमकडे येतो आणि आता तिथे जी नीता सावी आहे एकमेकीच्या गळ्यात पडून रडत असतात. हे बघून तो म्हणतो, "वहिनी, सावी, काय चाललंय तुमचं हे?" असं म्हणतो. तर चला बघूया आता पुढील भागात खरंच धैर्यला कळेल का सावीला सगळं आठवत आहे. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.